जेव्हा सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात, तेव्हा सामान्य भक्तांना दर्शन दिले जात नाही। तेव्हा काही मंदिरांमध्ये असे चित्र दिसते की आत मात्र श्रीमंत लोकांसाठी खास पूजा सुरू असते। ज्यांनी जास्त पैसे अर्पण केले आहेत, ज्यांनी अधिक रक्कम दिली आहे, त्यांच्यासाठी विशेष पूजा केली जाते। यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की ही प्रथा थांबली पाहिजे। देवाचा विश्रांतीचा वेळ असतानाही त्याला विश्रांती मिळू दिली जात नाही। आपल्या देशात मंदिरांमध्ये जे VIP दर्शन चालू आहेत, ते तथाकथित VIP म्हणजे त्यांच्याकडे अफाट पैसा आहे। या लोकांना वेगळं वाटतं, आमच्याकडे पैसा आहे। ते हे विसरले आहेत की ज्याने पैसा दिला आहे तोच प्रभू तो परत घेऊही शकतो। आज जो पैसा मिळाला आहे तो तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मिळाला असेल, पण आता सत्कर्म करा, नाहीतर तो पैसाही निघून जाऊ शकतो। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही पैशाचा गर्व करू नका। मंदिरातील ही VIP संस्कृती बंद करा, कारण देव पैसा पाहून प्रसन्न होत नाही, तो पैशाने प्रभावितही होत नाही। जर देव पैसा पाहून प्रसन्न झाला असता तर तो दुर्योधनाच्या भव्य राजवाड्यात थांबला असता, पण त्याने दुर्योधनाचा राजवाडा सोडला आणि विदुर काकांच्या साध्या घरात गेला। तिथे प्रेमाने दिलेली भाजी भाकर त्याने आनंदाने स्वीकारली। ज्याचे मन निर्मळ असते त्याच्याच घरी प्रभू जातात। म्हणूनच रघुनाथ शबरी मातेच्या झोपडीत गेले आणि श्रीकृष्ण विदुरांच्या घरी। आपण जर या गोष्टींचा विचार केला नाही तर देव आपल्या जीवनात कसे येणार? विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।